अभी हम लोग आता इकडे आपण काय करतोय, आपण स्प्रे मारणार आहोत, ठीक आहे ना, कचऱ्याचा वर. कोई मारायला असेल तर इकडे पण हा वास घेतले जातो. इकडे संतोष तिकडे टाक, इकडे हा तो पण हो ना, ह्यांची हाईट नाही, हाईट आहे ना त्यांची. आता आपण मारलंय कंप्लीट, बरोबर ना. खाली लिचड आहे का? लिचड इथे लिचड पडतंय खाली. या लिचडवर पण आपण मारून टाकतोय. हो, तो वास जो आहे, बॅक्टेरिया जे आहे आपले, हे जरी पडलं ना आता तरी ह्याला वास नसणार आहे हा लिचडला, कारण का वरचा आपल्या लिक्विडमधून आलेला आहे. ठीक आहे, सोडून देऊया. त्याला 3Bच्या इकडच्या घंटागाडी आपण मागवलेली, त्याच्यावरचा आपण पहिले स्प्रे मारला, म्हणजे स्प्रे मारायच्या अगोदरचा वास बघितला, स्प्रे मारल्यानंतर 5-7 मिनटानंतर वास बघितला, आणि आता कंप्लीट 10 मिनटानंतर काय वास आहे नाही मगाशी आणि आत्तामध्ये काय फरक आहे, तुम्ही परत एकदा आपण यांना तांबे साहेबांना विचारूया. हां, 10 मिनटानंतर आता पूर्ण टोटली 100% वास नाही आहे. नाक लावल्यानंतर सुद्धा? हां, आतमध्ये मुंडी घेतली गेली तर नाक आतमध्ये घेतलं तरी पण वास नाही आहे, 100% नाही. थँक्यू. आता 10 मिनटानंतर परत स्प्रे केल्याच्या नंतर आम्ही स्मेल घ्यायचा प्रयत्न केला जवळ नाक नेऊन, पण अजिबात वास येत नाही, 100% वास येत नाही. थँक्यू सर. आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी सिद्धाचल फेज 6 याच्या काय ते आपली 3B मध्ये आपण ही घंटागाडी उभी केली, त्याच्यावर मारलेला स्प्रे.
बिफोर आपण मारायच्या अगोदरचा वास सगळ्या ह्या दोघांनी बघितलेला होता. आता मारल्यानंतर काही मिनटानंतर आपण काय वास आहे नाही यांचं आपण पहिले यांचं साहेबांचं घेऊया. सर बोला. हां, आता थोडा वास कमी आहे, 90% तरी नाही आहे वास. 90% नाही आहे. 100% वास येत होता, हां, स्मेल भरपूर येत होता. आता थोडं नाही आहे. आपण सिद्धाचल फेज 6मध्ये 3B येथे ओला कचऱ्याची घंटागाडी बोलवलेली आणि यांचा बिल्डिंगचा ओला कचरा त्याच्यामध्ये टाकून आपण त्याच्यावरती स्प्रेइंग केलेलं. तर ते स्प्रेइंग करायच्या अगोदर घंटागाडीमध्ये खूप वास येत होता आणि आता जवळजवळ 90% वास हा पूर्णपणे गेलेला आहे. थँक्यू.